कर्मभूमी फाउंडेशन वरवडे यांच्या वतीने पंढरपूर येथे प्रभाहिरा प्रतिष्ठान संचलित पालवी प्रकल्प पंढरपूर या संस्थेस गहू 500 किलो, ज्वारी 300 किलो, तांदूळ 700 किलो, गोडे तेल 150 किलो, हिरवा मूग 100 किलो आदी धान्य संस्थेस भेट देण्यात आलं। साधारणतः 1,07,000 रुपये किमतीचे धान्य भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले। यावेळी संस्थेच्या वतीने हनुमंत जगताप साहेब, OSD उदय सामंत साहेब, मंत्रालय मुंबई यांच्या शुभहस्ते हे धान्य देण्यात आले। यावेळी कर्मभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर मुलाणी, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव पवार सर, संस्थेचे सचिव श्रीकांत मुंजाळ सर, संस्थेचे संचालक विजय कदम, अभिजित चोपडे, मयूर काळे, नितीन चोपडे सर, गणेश लेंडवे, असलम मुलाणी, दीपक भोसले व पालवी प्रकल्प अधिकारी व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना हनुमंत जगताप म्हणाले की कर्मभूमी फाउंडेशन वरवडे च्या वतीने आज या पालवी संस्थेत सुमारे 1 लाख रुपये किमतीचे धान्य आज माझ्या हातून वाटप करण्यात आलं। मी धन्य झालो असं मला वाटतं आहे, कारण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा आशीर्वाद व पंढरपूरमध्येच असलेली ही संस्था पालवी प्रकल्प या संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेत असताना मला या संस्थेबद्दल गौरव वाटतो की या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचे संगोपन अगदी छान पद्धतीनं केलं जातं। या संस्थेस कर्मभूमी फाउंडेशनच्या वतीने आम्ही इथून पुढेही मदतीचा हात देण्यास तयार आहोत असे जगताप साहेब म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी पालवी प्रकल्प अधिकारी यांनी कर्मभूमी फाउंडेशन वरवडेच्या वतीने देण्यात आलेलं अन्नधान्य आम्ही योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत व आमच्या संस्थेस दिलेल्या धान्याबद्दल कर्मभूमी फाउंडेशन वरवडेचे आम्ही आभार मानतो व इथून पुढे असेच आम्हाला सहकार्य करत राहो असं पालवी प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी आशा व्यक्त केली।